जय शिवराय. मित्रांनो, सध्या बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की शेळ्यांना जुलाब होऊ राहिले, ताप येऊ राहिले. तर कशामुळे येत आहेत? आणि इंजेक्शन दिल्यानंतर पण परत परत तोच प्रॉब्लेम होतो आहे. तर काय केलं पाहिजे? कारण अक्षरशः माणूस रडकून येत असतो पहा, ज्यावेळेस अशा अडचणी येतात. एका शेळीला ट्रीटमेंट केली का दुसरीला ताप येणार, परत दुसरी जुलाब करायला लागणार. म्हणजे एकदा जर असं शेडमध्ये चालू झालं आणि जर तो शेळी पालक नवीन असेल, म्हणजे सुरुवातच त्याने जर केलेली असेल आणि त्याला जर असं व्हायला लागलं, तर खूप अवघड असतं मित्रांनो. मी स्वतः देखील याच्यामधून गेलेलो आहे. कारण काय होतं, आपल्याकडे प्रॉपर नियोजन नसतं कुठलं. एक तर आपण नवीन शेळ्या खरेदी केलेल्या असतात, शेळ्यांना कुठले लसीकरण झालेले नसतात किंवा काय झाले आपल्याला माहीत नसतं. आणि आपल्याकडं चाऱ्याचं नियोजन नसतं पहा. हिरवा चारा आहे शेतामध्ये, मग करू आपण शेळी पालन. तर असे भरपूर शेळी पालक आहेत का त्यांना माहीतच नाही शेळ्यांना सुका चारा दिला पाहिजे. हा व्हिडिओच नवीन शेळी पालकांसाठी आहे मित्रांनो. कारण सुका चारा एवढा महत्त्वाचा आहे शेळीपालनामध्ये. जर आपल्याकडे सुका चारा नसेल तर आपलं शेळीपालन मित्रांनो खूप म्हणजे खूप अवघड जाणार आहे आणि पाऊस काळ्यामध्ये तर जास्त अवघड जाणार आहे. जर काय होतं, सध्या पाऊस चालू असतो, कधी 8-8 दिवस पाऊस चालू असतो आहे, त्यावेळेस चारा पूर्ण ओला असतो ना, आपण तो ओला चारा काढून आणून शेळ्या पुढं टाकणार. आता शेळ्या उपोषी असतात, त्यांना खायला काही नसतं, त्यामुळे त्या शेळ्या खातात. पण त्याच्यावरती कीटक असतात, आळ्या असतात आणि ओला चारा असतो तो, त्यामुळं काय होतं शेळ्यांना जुलाब लागणं, ताप येणं हे साहजिक आहे. आणि मग आपण डॉक्टर बोलवतो, ट्रीटमेंट करतो, तरी देखील त्यांचं काय ते कव्हर होत नाही. कशामुळं? तर आपण तो चारा परत देत असतो त्यांना, त्यामुळं त्यांना किती ट्रीटमेंट केली तर ती लागू होत नाही. त्यामुळं मित्रांनो, शक्यतो आपल्याकडं कोरडा चारा असणं खूप गरजेचं आहे. शक्यतो म्हणजे असणं गरजेचंच आहे. शेळीपालन जर तुम्ही करत असाल तर तुमच्याकडं सुका चारा असणं गरजेचं आहे. सध्या जर पाऊस चालू असताना एक 8 दिवस जर पाऊस चालू असेल, तेवढ्या 8 दिवसामध्ये तुम्ही कंटिन्यू शेळ्याला फक्त कोरडा चारा द्या. 2 टाईम शेळ्यांना कोरडा चारा द्या, खुराक द्या, काही अडचण होणार नाही. जरी तुमच्या शेळ्या सध्या जुलाब करत असतील तर त्या कव्हर होतील. जी काय तुमची ट्रीटमेंट असेल त्यांना ट्रीटमेंट चालू ठेवा आणि शेळ्यांना सुका चारा द्या. हिरवा चारा शेळ्याचा बंद करा. 8 दिवसामध्ये तुमच्या शेडवरती पूर्णपणे तुमच्या शेळ्या पूर्ण कव्हर झालेल्या राहतील मित्रांनो. तर ते करणं गरजेचं आहे. आता सुका चारा जर तुमच्याकडे नसेलच, जे नवीन शेळी पालक आहेत, तर मग त्यांच्यासाठी काही पर्याय नाही. त्यांनी हिरवा चारा कमी प्रमाणात द्या. सध्या जर सुका चारा कुठून अवेलेबल झाला थोडाफार